Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. लग्नात सहसा आहेर देण्याची पद्धत असते. नव्या जोडप्याच्या नव्या संसारासाठी वराडी हातभार लावत असतात. परंतु नांदेडच्या कंधार तालुक्यात एक अनोखं लग्न पार पडलंय. या लग्नात अख्ख्या गावाचा विमा काढण्यात आलाय. गावातील 3500 गावकऱ्यांचा जीवन विमा वराच्या कुटुंबियाकडनं काढण्यात आलाय. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बहादरपुरा या गावातील सिद्धेश पेटकर यांचा विवाह सोहळा पार पडलाय. सिद्धेश्वर पेटकर यांचा विवाह मंजुषा यांच्याशी झाला. या विवाह सोहळ्यात पेटकर कुटुंबियाने संपूर्ण गावाचाच विमा काढण्याचा उपक्रम राबवला. गावातील तब्बल 3500 गावकऱ्यांचा विमा काढण्यात आलाय. गावातील कोणासोबत दुर्दैवी घटना घडली असेल तर त्यांना विमा संरक्षण मिळावं हा त्यामागील हेतू होता. या उपक्रमात सिद्धेश्वर यांचे बंधू अनुप पेटकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या उपक्रमानंतर सुरुवातीला वधूवराने काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूयात. बहादरपुऱ्यामध्ये जवळपास मजुरीला शेती करणारे लोकसंख्या खूप आहे. तर शेती वगैरे करताना कोणाला साप चावतो, कोणाला जंगली प्राणी अटॅक करतो, हादसे होतात. तर त्यांना ते बघून एक आमच्या मोठ्या बंधूच्या एक संकल्पना आली की बाबा त्यांना काहीतरी आपल्यातर्फे मदत झाली पाहिजे. तर त्या ह्याच्यातून आम्ही आमच्या पेटकर परिवारातर्फे आमच्या पूर्ण गावासाठी विमा काढून दिलेला आहे. 1 लाखाचा पूर्ण गावांसाठी. बहादरपुऱ्यामध्ये जेवढे मतदान यादीमध्ये नावं आहेत तेवढ्यांचे. काहीच नाही, आमच्या लग्नातर्फे सगळ्या गावांना त्यांचा विमा आहे म्हणून आम्ही भेट म्हणून त्यांचा विमा काढून दिला पूर्ण गावात लोकांना. आम्हाला खूप चांगलं वाटलं आमच्या भेट दिली त्यांना. गावात अनेकांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू होतो. अशा वेळी घटना घडून गेल्यानंतर विमाबाबत विचार नव्हते. त्यामुळे सर्व गावकऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतल्याचं सिद्धेश्वरचे बंधू अनुप पेटकर म्हणाले. महिन्यातून कमीत कमी 20 तरी फोन येतात की ऍक्सिडेंट झाला, असं साप चावला, हे झाला, काय होतंय का. म्हणजे त्यांना सध्याच्या माणसांना असं वाटेल की काय अपघात झाल्यानंतर इन्शुरन्स होते ह्याच्यासाठीच खूप फोन येतात मला. तर असं न होता माझं एक विशेष म्हणणं होतं की बहादरपुऱ्यासाठीच किंवा आमच्या गावची लोकसंख्या आहे मतदान यादीमध्ये 3600च्या वर. तर त्यातील 18 ते 70 वर्षाच्या वयोगटामधील पूर्ण इन्शुरन्स केला होता आपण. IRDच्या नियमानुसार 60 वर्षापर्यंत इन्शुरन्स होता, पण आपण 10 वर्ष वाढून घेऊन 70 वर्षापर्यंत इन्शुरन्स केलो. आणि जवळजवळ 3400 लोकांचे इन्शुरन्स झाले. याच्यामध्ये 1 लाख रुपये प्रत्येकी 1 लाख रुपयाचे इन्शुरन्स कव्हर आहे. आणि याचा फक्त अपघाती इन्शुरन्स, अपघाती म्हणजे साप चावलं, वीज पडली, कुठे प्राण्याने हल्ला केला, बाईकवर ऍक्सिडेंट झाला, कुठला ऍक्सिडेंट हो जा, स्वयंपाक करताना काय तेल वगैरे पळालं, काही बी अपघाती निधन हो जा, त्यामध्ये 1 लाख रुपयाचे इन्शुरन्स भेटेल. आणि लहानपणापासून आम्ही डॉक्टर भाई केशवराव धोंडके साहेबांना बघत आलो. आणि त्यांनी इथल्या सगळ्या तरुणांना इतकं चळवळ किंवा तळमळीची शिक्षण भेटलं आम्हाला त्यांच्याकडून. आम्ही त्यांच्या कुशीत वाढलो. त्यामुळं माझ्या लग्नामध्ये मी जवळजवळ जेवढे पाहुणे आलेत त्यांना शक्य होईल तेवढे हेल्मेट घालूनच घरी पाठवले. आणि मागच्या वर्षी इन्शुरन्सवर हेल्मेट फ्रीचा कॅम्प घेतला. त्या वर्षी एका इन्शुरन्स हेल्मेट फ्री एका दिवसात 900 इन्शुरन्स केले होते. आणि आज माझ्या छोट्या भावाचं लग्न, त्या लग्नामध्ये इन्शुरन्स काढावं अशी प्रत्येकाची इच्छा होती आमच्या पूर्ण फॅमिलीची. त्यामुळे आम्ही पूर्ण गावाचा इन्शुरन्स करू. या अनोख्या उपक्रमामुळे पेटकर दाम्पत्याने नवीन आयुष्य सुरू करत असतानाच त्यांनी सर्व गावकऱ्यांचं भविष्यही सुरक्षित केलंय.